सो हॅलो 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 गाईज, आपल्या नागपुरी भाषेच्या स्वॅगला इतका छान प्रतिसाद आणि तुम्ही सगळे पसंत करताय, हसताय मला वाटतं. चला, थँक्यू सो मच. सो रिलेट करताय भाई, नागपूर आहे. भाषेच्या स्वॅगवर मी बरंच काही बोललोय. अजून भाषा अजून संपली ना. बरं, खास आहे आपल्या नागपूरची भाषा. तो स्वॅग इतक्या लवकर इतने जल्दी खत्म होने वाला नहीं है भाई लोग. नागपुर का स्वॅग है. सो बाकी सब बकवास है भाई, नागपूर खास है. सो आजचा जो विषय आहे, पाण्याचा विषय, बस मी लथपथ घाम, असा घाम भाऊ, असा घाम निघते असा, ठीक आहे. असा लथपथ घाम, तर तर अशी जीवाला झोमेपर्यंत तर्री आणि फरफर कोरडा असा पोहा. आमच्या पोह्यात आलू कमी, कांदा कमी जरी असला, पण तर्री भरभरून, तर्रीशिवाय आमच्या पोह्याला मजा नाही. अपमान आहे, पोह्यांचा अपमान. जर फक्त कांदे पोहे, फक्त आलू पोहे आम्ही जर खाल्ले ना नागपूरकरांनी, त्यामुळे आम्ही पोह्याचा अपमान होत नाही. आम्ही पोह्यासोबत तर्री देतो. एक परत पोह्यांना गार्निश करण्याची स्टाईल माहिती आहे तुम्हाला? हॅलो, आम्ही पोह्याला जेव्हा गार्निश करतो की नाही, तेव्हा आम्ही असे कोथिंबीर वगैरे असं वगैरे नाही टाकत. जोपर्यंत अर्ध कापलेलं टमाटर आमच्या पोह्यावर पडत नाही आणि चणे आणि त्याच्यावर असा तर्रीचा रस्सा लाल असा जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत आमच्या पोह्याला मजा नाही.